मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागितली असती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा बळीराजाचा जर हे सरकार असेल थोडा तरी यांना कणव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नानाभाऊ पटोलेंनी केली आणि विरोधकांनी केली। परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना। ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं, काय जेलात टाकलं, काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू, आम्ही लढणार आहोत। शेतकऱ्यांच्या पाठीमागं सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार, त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही। महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचा अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्यावेळेस ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं गेलं। म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत हे सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही, जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती। म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत। यानंतर आदित्यजी बोलतील। आज आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल ही चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव लोणीकरजींनी जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी, बळीराजासाठी, भयानक शब्दात, म्हणजे आपण ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत, तसे विचार देखील आपण कधी आणू नाही शकत मनात, असे त्यांनी शब्द वापरले। साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती, शेतकऱ्यांची माफी मागितली असती, बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असता। पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं, त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप बबनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांच्याशी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असं समज केल्याने आम्ही आंदोलन हाऊसमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पटोलेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलेलं आहे। सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधान भवनात निलंबन होणं, कदाचित आधी वेडे वागळं कोणी वागलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील, पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी, शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।